तुळजापूरला का नाही आला? तिथे एक जण 3 दिवस झाले उपोषणाला बसले. तिकडेच नाही बोला ना, काय म्हणताय दादा? म्हणून दादाची प्रकृती अतिशय चिंताजनक. सरकारनं 10 दिवसाची प्रक्रिया असते ती पूर्ण करून 15 तारखेला अधिवेशन घेणं अपेक्षित होतं, पण त्या अधिवेशनाची कुठलंच काय प्रक्रिया केली नाही. आणि दादाची प्रकृती म्हणजे आता समाजाचा आक्षेप येण्यासाठी मुदत दिलेली. 15 तारीख कधी आहे? 15 तारीख उद्या आहे. मोठ्या संख्येने आक्षेप आले तुम्हाला कळत आहे. आक्षेपावरती निर्णय घेण्यासाठी 1-2 दिवस मागितलेले आहेत आणि 20 तारखेला अधिवेशन घ्यायचं ठरलेलं आहे. मी आपली चर्चा झाल्यानंतर संबंधित लोकांशी बोललो, 2-3 मंत्री महोदयांशी बोललो आणि स्पष्टपणे हे ठरले की 20 तारखेला 1 दिवसाचं अधिवेशन घ्यायचं. त्यामुळे सगळ्यांना मनोज जरांगे पाटलांच्याबद्दल काळजी आहे. सगळ्यांना स्पष्टपणे मराठा समाजाला टिकेल असं आरक्षण द्यायचं आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नका की कोणाची भूमिका घ्यावी. ही अधिसूचनेमध्ये तारीख दिलेली आहे, त्याच्या अनुषंगाने आलेल्या आक्षेपावरती निर्णय घ्यायचा असतो. हे निर्णय घेऊन 20 तारखेला अधिवेशन घेण्याच्याबद्दल ठरलेलं आहे. 20 तारखेला प्रॉब्ली 1 दिवसीय अधिवेशन याबाबतीत होईल. हा झाला तुम्ही सांगितलेला एक मार्ग 20 तारखेला अधिवेशन बोलत होते, परंतु आता सध्या दादा बसलेले आहेत, म्हणून दादा बसलेले आहेत उपोषणाला, त्यांचा कुठलाच निर्णय येत नाही. त्यांच्या तब्येतीला धोका आता सध्या, आज 5वा दिवस आहे आणि याच्या पूर्वी 2 वेळेस उपोषणाला बसून त्यांची शरीर त्यांना साथ दिली. तर आमचे तमाम आपल्या सकल मराठा समाज तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही फडणवीस साहेबाला फोन लावावा आणि त्यांनी एक दादाला फोन करावा आणि त्यांचं उपोषण थांबवायची करावं. त्याची परिस्थिती फार वाईट झाली आताची. आता आम्ही जे माहिती घेतली परिस्थिती खूप वाईट झालेली आहे. म्हणजे त्यांनी सलाईन लावायचं होतं ते पण काढलं. मराठा आरक्षणाचा विषय आपल्या सर्वांसाठी अतिशय गंभीर आहे. लवकरात लवकर टिकणारं आरक्षण आपल्याला मिळावं या अनुषंगाने आपण सर्वच प्रयत्न करतोय. आपलं सरकार देखील सकारात्मक आहे. आज त्याच्या अनुषंगाने आमची जी चर्चा झाली त्यातनं अधिवेशन लवकर घेण्यात यावं अशी पहिली मागणी होती. त्या बाबतीमध्ये माझी चर्चा झालेली आहे. अधिसूचनेच्या अनुषंगाने 15 तारखेपर्यंत आक्षेप घेणं अपेक्षित होतं. 15 तारीख संपल्यानंतर आक्षेपावरती निर्णय घ्यायचे असतात. त्याच्यासाठी 1-2 दिवस देऊन 19 तारखेला आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. तातडीने 20 तारखेला 1 दिवसाचं अधिवेशन घेण्याचं ठरलंय असं मला संबंधित मंत्री महोदयाने सांगितलंय आणि त्यामुळे मी सर्वांना ही वस्तुस्थिती सांगितली आहे आणि विनंती केलेली आहे की ही प्रक्रिया आहे, त्याचा भाग आहे. प्रक्रिया झाली नाही तर अधिवेशन घेऊन फायदा होणार नाही. त्यामुळे 20 तारखेला अधिवेशन होईल आणि त्याच्यामध्ये सगळेजण प्रखरपणे त्यांचं जे मत आहे ते मांडतील. सरकार सकारात्मक आहे आणि आरक्षण आपल्याला टिकणारं मिळणारच याचा मला विश्वास आहे. दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला ते म्हणजे मनोज जरांगे पाटलांची तब्येत जी खालवलेली आहे त्या अनुषंगाने देवेंद्रजी किंवा इतरांनी त्यांच्याबरोबर बोलावं, विनंती करावी. तो निरोप जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं देखील मी त्यांना सांगितलेलं आहे. एकूण काय उपोषणाला बसतायत नेमका हा उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्री यांच्याकडे निवेदन देऊन आपण एक दुसरं आव्हान काय करणार, काय मागणी करणार? आता तुळजापूरला जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्याबरोबर मी थोडा वेळ चर्चा केली, बसलो, त्यांना सगळं समजून सांगितलं आणि माझं आवर्जून आव्हान हेच राहणार आहे की सरकार खरोखर सकारात्मक आहे. काहीतरी चालढकल चालली असं नाही आहे. योग्य पद्धतीने टिकणारं आरक्षण आपल्याला पाहिजे. नाही तर काय होईल, काहीतरी शॉर्टकट मारायला गेलं आणि ते जर कोर्टात टिकलं नाही तर मग सगळ्यांनाच वेगळ्या भूमिकेमध्ये जावं लागेल. त्यामुळे माझी आवर्जून विनंती आहे की या विषयाच्या बाबतीमध्ये तीव्रता तर असायलाच हवी आपली, परंतु तीव्रतेतनं काही चुकीचं घडणं योग्य नाही आहे. समाजाच्या अनुषंगाने किंवा आपली जी काही परंपरा, एक वेगळी परंपरा जी आपण आता या आंदोलनाच्या माध्यमातून उभी केली त्याला तडा जाऊ नये अशी माझी प्रामाणिकपणे विनंती आहे.